आलेला आहे पनवेलमधील गावात या मोर्चाचे आयोजन करण्यात आलेले आहे। राज्य सरकार आणि म्हाडा यांचे लक्ष वेधण्यासाठी या मोर्चाचे भव्य अशा मोर्चाचे आयोजन करण्यात आलेले आहे। आझाद मैदान इथे हा मोर्चा आलेला आहे। नेमक्या काय मागण्या आहेत तुमच्या या संदर्भात? आम्ही कोण पनवेल येथील गिरणी कामगार जे आम्हाला मुंबईच्या बाहेर ज्यांनी घरं दिली महाराष्ट्र शासनाने, ते सगळं आम्ही एकत्र आलेलो आहोत। महाराष्ट्र शासनाने आम्हाला या ठिकाणी 160 फुटाची 2 घरं देऊन 2016ला लॉटरी झाली आहे, 19ला आम्ही पैसे भरले आणि 2024ला आमच्या ताब्यातील घरं दिलेली आहेत। परंतु ही घरं देऊन आम्हाला महाराष्ट्र शासनानं चक्क फसवलेलं आहे। कारण या छोट्या छोट्या 2 घरांसाठी आज शासन आमच्याकडे 4,500 रुपये महिन्याला मेंटेनन्स मागत आहे आणि हा मेंटेनन्स ही गरीब लोक कुठल्याही परिस्थितीमध्ये भरणार नाहीत। 4,500 रुपये मेंटेनन्स देण्या इतपत त्या घरांची सुस्थिती पण नाहीये, कुठली फॅसिलिटी नाहीये। त्या घरांना 3,000 भाडं देखील मिळत नाहीये। अशा वेळेला 4,500चा मेंटेनन्स कोण भरणार? हे गिरणी कामगार संपूर्ण त्रस्त झालेले आहेत। महाराष्ट्र शासनानं ही रेंटल MMRD अशी घरं म्हाडाच्या माध्यमातून आम्हाला देऊन त्या ठिकाणी चक्क फसवलेलं आहे। त्यामुळे अशी आमची मागणी आहे की आम्ही 2019ला पैसे भरले होते, 5-6 वर्ष पैसे आमच्या म्हाडाने वापरले, त्या व्याजाच्या पैशातून आमचा 3 वर्षाचा मेंटेनन्स तुम्ही माफ करा आणि ज्या नवीन लोकांना हा मेंटेनन्सला लागू पडेल त्या लोकांना फक्त 1,000 रुपये एवढा मेंटेनन्स, एवढी छोटी घरं आहेत ती, कुठली फॅसिलिटी नाही आहे, दुर्गम भाग आहे गावामध्ये, कोण एवढा लांब तेवढा मेंटेनन्स भरणार आहे? त्यामुळे अत्यंत गिरणी कामगार संतप्त आहेत आणि आमची शासनाकडे मागणी आहे की आमचा 3 वर्षाचा मेंटेनन्स माफ करा आणि नवीन लोकांना 1,000पेक्षा जास्त मेंटेनन्स भरता येणार नाही तेवढा सुरळीत करा। तुमच्या म्हणण्याप्रमाणे जी घरं आहेत त्याची दुरवस्था झालेली आहे, नेमकी काय स्थिती आहे त्या घरांची? अत्यंत वाईट परिस्थितीमध्ये ही घरं आहेत। 2019ला आम्ही जेव्हा पैसे भरले त्यावेळेला 2020ला आम्हाला त्याचा ताबा मिळणं अपेक्षित होतं, परंतु कोविड आल्यानंतर ही सर्वच्या सर्व घरं शासनाने कोविडमध्ये विलगीकरणासाठी वापरली आणि त्या विलगीकरणामध्ये या घरांची अत्यंत वाईट अवस्था झालेली आहे। म्हणजे कुठल्याही घराला त्या ठिकाणी म्हणजे इव्हन नळ, पंखे, तुमचा प्लॅटफॉर्म, किचन प्लॅटफॉर्म सगळं तोडलेल्या अवस्थेत आहे, दरवाजे तोडलेल्या अवस्थेमध्ये आहेत, लिफ्ट संपूर्ण नादुरुस्त अवस्थेमध्ये, पाण्याची खालची लाईन जंगलेली आहे पूर्ण। कारण हा प्रोजेक्ट 10 वर्षापूर्वीचा होता आणि ताबा घेतल्यानंतर 10 वर्ष गेल्यामुळे अनेक दुरावस्था त्या ठिकाणी आहेत आणि शासनानं या ठिकाणी शासनानं या ठिकाणी 52 कोटीचा कालचं उदाहरण मॅडम आहे की काल आम्ही एका रूममध्ये फ्लोरिंग सुद्धा असं ओपन झालेलं आहे, लाईव्ह मध्ये फ्लोरिंग 6व्या मजल्यामध्ये 6 नंबर बिल्डिंग मध्ये 12व्या मजल्यावरती अचानक फ्लोरिंग लाद्यावरती आलेले आहे। म्हणजे अशी जर दुरावस्था असेल तर गिरणी कामगारांनी त्या ठिकाणी राहायला जायचं कसं काय? आणि जो एवढा मेंटेनन्स आमच्यावरती दिलेला आहे तो मेंटेनन्स आम्ही भरू शकणार नाही, कारण सगळे ही गरीब गिरणी कामगार आहेत आणि त्यांना कमीत कमी 1,000 ते 1,500 रुपये हा झालाच पाहिजे। काय मागणी कराल, काय सांगा? मागणी एवढीच आहे की आमचा मेंटेनन्स एकतर तुम्ही माफ करा किंवा आमचा ज्यांचा बाकी आहे 2023च्या नंतर ज्यांनी पैसे भरले त्यांचा तुम्ही कमी तरी करा। या सद्यस्थितीबद्दल तुम्ही कोणाला निवेदन दिले आहात का? काय सांगण्यात आले त्यांच्याकडून? म्हाडाच्या सर्व अधिकाऱ्यांना आम्ही सीओपासून सगळ्यांना निवेदन ऑलरेडी दिलेली आहेत। गेले महिनाभर आम्ही मुख्यमंत्री आणि प्रशासनाबरोबर देखील आम्ही पत्रव्यवहार करत आहोत। आम्हाला कोणतीच दाद मिळाली नाही आहे, त्यामुळे अखेर आम्ही ह्या मोर्चाचं आयोजन केलं आणि आजच्या मोर्चात देखील आम्ही सर्व संबंधितांना त्या ठिकाणी कळवलेलं आहे। आता पाहू पुढे काय होतं ते, पण आम्ही सगळ्या प्रशासनाच्या टचमध्ये होतो, परंतु प्रशासनाने गिरणी कामगारांना ऍक्च्युअली वाऱ्यावर सोडलेलं आहे, त्यामुळे त्यांनी आम्हाला दादच दिलेली नाही आहे आणि म्हणून आम्ही आजचा हा संताप मोर्चा आयोजित केलेला आहे। आज तुम्ही हा मोर्चा काढलेला आहे, परंतु आजच्या मोर्चाकडे देखील जर शासनाने दुर्लक्ष केलं तर पुढचं पाऊल काय असणार आहे तुमचं या संदर्भात? निश्चितच आजच्या मोर्चाला जर का शासनाने आमच्याकडे दुर्लक्ष केलं तर आम्ही मात्र पुढे न्यायालयीन लढाई लढण्यासाठी आम्ही तयार झालेलो आहोत आणि निश्चितपणाने आम्ही शासनाच्या विरोधात न्यायालयीन लढा लढू। गिरणी कामगार जे आहेत, कोण पनवेल गिरणी समिती यांच्याकडून आझाद भव्य मोर्चाचे आयोजन केलेलं आहे। विविध मागण्या आहेत त्यांच्या, जी घराची स्थिती आहे, कशा प्रकारे घराची स्थिती आहे ते देखील त्यांनी सांगितलेलं आहे। तरी देखील म्हाडा आणि शासन याकडे दुर्लक्ष करत आहे, म्हणूनच त्याच अनुषंगाने त्यांनी आज आझाद मैदान येथे आंदोलन पुकारलेलं आहे। नक्कीच या सर्व गोष्टींकडे शासनाने आणि म्हाडाने लक्ष द्यावं। शासन या गोष्टींकडे लक्ष कधी देते, त्याचप्रमाणे गिरणी कामगारांचे प्रश्न कधी सुटणार आहेत हा नक्कीच प्रश्न उभा राहत आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट रमेश भट्टसह स्नेहा जाधव, न्यूज 18 लोकमत, मुंबई।